आणि ज्याची गरज फक्त एकाच व्यक्तीमुळे पडली, ती आहे ही आहे आमची बस इंटरसिटी आणि हिची खुशी बघा, खुशी. चला, या सगळ्या गोष्टी तर होत राहतील. आम्हाला तर बसमध्ये बसल्या बसल्या भूक लागली. अरे, हिच्या तर डिमांड्स वाढायला लागल्या. आता रील बनवायची बोलते. मला तर लाज यायला लागली होती. इतक्या दिवसांनी बहिणी भेटल्या, खूप गप्पा गोष्टी होत्या, असं वाटलं तुम्हाला? ड्रामा होता, ड्रामा. परमेश्वरा, मी काय करू? असं कोण करते? बेइज्जती करवाएंगी ये लडकी. असं करता करता सकाळ झाली आणि आम्ही मुंबईला पोहोचलो. उतरलो आणि बघितलं काही विसरलं तर नाही. आणि खाली उतरताच लागले ऑटोवाले मागे. फक्त 5 किलोमीटरचे बोलतात 250. म्हटलं पागल समजलाय का? तितक्यात एक काका भेटले आणि बोलले, दे बाई, तुला जितके द्यायचे आहे आणि चल. मग हे काका मला पेपर वाचताना दिसले. मला तर नाही समजली कोणती भाषा आहे. तुम्हाला असेल माहिती तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माहिती, आमचं वेलकम या कावड्याने केलं. आपल्या विदर्भात नाही दिसत हे कावडे, हो ना? किती खुश झाली माझी ताई. हाय, या दोघांचे तर अलगच नखरे चालू झाले. व्हिडिओ काढून द्या म्हणते. हा, मी काऊन मागे राहू? मी पण येणार. घरी सोडलं आणि आम्ही अंधेरी वेस्टच्या मच्छी मार्केटला निघालो मच्छ्या घ्यायला. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मच्छी, झिंगे, यम यम यम. तुम्हाला कोणतं सी फूड आवडते? मला कॉमेंट करून नक्की सांगा. या काकू खूप मागे लागल्या होत्या, तर यांच्याकडून पापलेट मच्छी घेतली. पावसाचे दिवस आहे पावसामध्ये अजून काय नाही गेला. एक महिना असं ना काही रवळ बरोबर घे ना. आता मी बरोबरच बोलते. बरं ना, मी घेऊन घेतलं. 1500 वाटत नाही, सगळ्याचे 1500 नाही म्हणत. फायनली बार्गेनिंग झाली आणि या लागल्या काकू आपल्या मच्छी कापायला कचकच कचकच. या काकूने जस्सच मच्छीचा डोळा काढून फेकला. मग आम्ही घरी आलो, मस्त भाजी बनवली आणि जेवलो. जेवल्यानंतर खूप सारी मस्ती केली, रील्स बनवल्या. वापस कामाला लागलो. आता हे पॅपलेट मच्छीची तयारी. ही आहे पापलेट मच्छी. या मच्छीची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केली आहे, नक्की बघाल. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.